माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज दिल्लीमध्ये अंतिम संस्कार होणार आहेत। अंत्यविधीआधी पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार आहे। सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शन होईल। सकाळी 10 वाजल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघेल आणि सकाळी 11:30 वाजता दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। अंत्यविधीआधी पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार आहे। परवा रात्री 10च्या सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्राणज्योत मालवली। त्यानंतर कालचा संपूर्ण दिवस काँग्रेस नेते आणि अन्य नेते सुद्धा दिल्लीला येत होते। दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, थोड्याच वेळात डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव या ठिकाणी पोहोचलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर पाहिलं गेलं तर अटलजींच्या ज्या ओळी आहेत त्या अत्यंत सार्थक ज्या ठरतात। मन से जिया असं जे काय पद्धतीने अटलजी म्हटले होते त्याच पद्धतीने त्यांचं पूर्ण जीवन राहिलं। आपण पाहू शकतात की कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। पूर्ण तिरंगा रंगामध्ये हे काँग्रेसचे जे मुख्यालय आहे त्याला अशा पद्धतीचे पडदे लावण्यात आलेले आहे। समोर जर पाहिलं तर जो झेंडा आहे तो झेंडा देखील अर्ध्यावरती काँग्रेसचा उतरवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी पोहोचणार आहे। मैं जी भर जिया मैं मन से मरू असं म्हणणारे अटलजी आणि कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, म्हणजे लोकांचं म्हणणं असतं की काय करायचे ते करू द्या, मी माझं काम करत राहील, कर्मावरती विश्वास ठेवला, कर्मण्यवादी कारस्ते मा फलेचु कदाचनम, फळाची अपेक्षा केली नाही आणि देशसेवा करत राहिले। तर त्या पद्धतीने मनमोहन सिंग यांचं जीवन जे आहे पूर्ण देशाने पाहिलं, टीकेकडे लक्ष दिलं नाही, मात्र कामाशी निडर राहिले, सरदार म्हणून त्यांची प्रचिती जी होती ती देशाला मिळाली। समोर आपण जी दृश्य पाहताय त्याच ठिकाणी मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे जे नेते आहेत ते या ठिकाणी त्यांचं अंतिम दर्शन घेणार आहेत आणि याच ठिकाणावरून मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा जी आहे त्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये त्यांच्या 3 मुली उपेंद्र सिंग, दमन सिंग, अमृत सिंग या तीनही विविध क्षेत्रामध्ये, एक लेखक आहे, इतिहासकार आहे, एक प्राध्यापक आहे आणि एक अमेरिकेमध्ये प्राध्यापक आहे, असे एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या तीनही मुली आहेत। या तीनही मुली या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होतील। सोबत पत्नी देखील असणार आहेत मनमोहन सिंग यांच्या। त्याचबरोबर काँग्रेसचे बडे नेते, भाजपच्या वतीनं काही नेते देखील या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होतील। शेवटी म्हणजे राजघाटाच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहे त्या ठिकाणी सर्व राजकीय नेते जे असतील, सर्व राजकीय पक्षाचे ते पोहोचणार आहे। साधारण 10 वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणाहून अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे। त्यापूर्वी थोड्याच वेळात मनमोहन सिंग यांचा पार्थिव त्यांच्या राहत्या घरातून या ठिकाणी आणलं जाणार आहे। काल रात्री उशिरा त्यांची मुलगी जी अमेरिकेत आहे, केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकवण्याचं काम करते, ती पोहोचलेली आहे। त्यामुळे एक दिवस लांबला असं म्हणता येईल। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तिच्यासाठी हे पार्थिव ठेवण्यात आल्याचं समजतंय आणि आता 3 मुद्दे या सगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळतात। एखादा अतिमहत्वाचा व्यक्ती जातो तेव्हा त्याचं कुटुंबाची भूमिका, त्यानंतर त्याच्या पक्षाची भूमिका आणि त्यानंतर असते तिसरी सरकारची भूमिका। या तीनही भूमिकांचा एकत्र केल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे असं एकंदरीत पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहिलं तर समोरचं जे गेट आहे त्या समोरच्या गेटमधून मनमोहन सिंग यांचा पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणण्यात येणार आहे। काँग्रेसचे जे नेते आहेत ते काँग्रेसचे नेते त्यांच्या खास करून त्यांची जी टोपी असते त्या टोपीमध्ये पांढऱ्या रंगाची टोपी जी आहे ती घातलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचं पाहण्यासाठी हे सगळे नेते जे आहेत ते आतुरतेने वाट पाहत आहेत। कारण ज्याने मध्यमवर्गीयांना वरती आणण्यासाठी प्रयत्न केले, देशाला गरिबीतून वरती आणलं, अशा महान नेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हे सर्व जे नेते आहेत काँग्रेसचे या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव या ठिकाणी पोहोचतील। काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे, त्यानंतर जर आपण पाहिलं
तर प्रियंका गांधी वाड्रा या देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत. KC वेणुगोपाल, त्याचबरोबर महाराष्ट्रातून विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बरेच जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळातील अनेक नेते जे आहेत ते इतर पक्षात गेलेले आहेत, मात्र तरीही त्यांना मनमोहन सिंग यांची आठवण जी आहे ते या निमित्ताने पाहायला मिळते. एकंदरीत निष्काम कर्मयोगी जशा पद्धतीने याचं वर्णन केलं जातं तशाच पद्धतीने त्यांचं वर्णन जे आहे या ठिकाणी केलं जातं. त्यांनी कर्म जे आहेत एवढे मोठे केले होते, जाती धर्माच्या वरती जाऊन हा सरदार जो आहे असरदार ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असं म्हणत त्यांनी आपलं काम जे आहे ते करत राहिले. आपल्या कामाने, आपल्या कर्माने देशाभरात, जगभरामध्ये आपली प्रतिमा जी होती ती मोठी करत राहिले. त्यामुळेच देशच नाही तर जग हळहळताना पाहायला मिळत आहे. सरदार असरदार होता हे शेवटी म्हणावंच लागलं. त्यांच्या स्वतःच्या ज्या ओळी आहेत त्या खऱ्या अर्थानं त्यांनी सार्थ ठरवल्या. त्यांनी म्हटलं होतं की ही जी माध्यमं आहेत हे त्याच्याही पेक्षा हा इतिहास मला आठवेल, आणि त्याच पद्धतीने इतिहासाने त्यांची दखल घेतलेली आहे. आज जगभरामध्ये त्यांच्यावरती लिहिलं जात आहे. देशाला जेव्हा सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली तेव्हा हा सोन्यासारख्या माणसाने देशाला वरती आणण्याचं काम केलं. आणि हा सरदार जो होता ज्या पद्धतीने आपलं काम करत राहिला, त्यांच्यावरती टीका झाली, टीकेकडे दुर्लक्ष केलं, देश सर्वोपरी आहे असं म्हणत देशासाठी सेवा केली. आणि देशाच्या सेवेसाठी जोपर्यंत सार्वजनिक जीवनात होते तोपर्यंत त्यांनी त्यांचं राजकीय उत्तरदायित्व जे होतं ते कायम. शिवाजी एक अपडेट घेऊन आपण पुन्हा तुमच्याकडे येऊया. एक अपडेट आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा द्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केंद्राकडे ही मागणी केली आहे. स्मारकाच्या जागेसाठी पंतप्रधान मोदी, अमित शहांना पत्र लिहिण्यात आलंय आणि या काँग्रेसच्या मागणीवर केंद्र सरकारनेही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याची माहिती आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत दिल्लीहून. शिवाजी, स्मारकाचा मुद्दा आहे आणि या बाबतीत काय संवाद चालू आहे, काय संपर्क संवाद चालू आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये? जेव्हा अतिमहत्वाच्या व्यक्ती जातात तेव्हा राजघाट परिसरामध्ये त्यांचं स्मारक जे आहे ते उचितपणे होताना पाहायला मिळतं. अटलजी गेले, त्याच्यानंतर त्यांचं स्मारक बनवण्यात आलं. मात्र काँग्रेसच्या नेत्यांचं, त्यांच्या परिवारांचं असं म्हणणं असल्याचं समजतंय की त्यांचा अंतिम विधी ज्या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनलं जावं. मात्र या संदर्भामध्ये पक्षाच्या वतीनं ही भूमिका जरी मांडली जात असेल तर सरकारचं म्हणणं आहे त्यांचं स्मारक जे आहे ते निश्चितपणे बनवलं जाईल. मात्र त्याच्या संदर्भात एक ट्रस्ट स्थापन करावं लागतं, त्याच्यानंतर ती जागा निश्चित केली जाते आणि त्यांच्या ज्या वस्तू आहेत, त्यांचे जे आतापर्यंत जीवन आहे त्याचं एक म्युझियम देखील त्या ठिकाणी बनत असतं. अटलजींचं देखील या ठिकाणी स्मृती ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. ते 7 एकराचं साधारण परिसर आहे, त्या ठिकाणी पूर्णपणे अटलजींच्या स्मृती ठेवण्यात आल्या. त्याच पद्धतीने मनमोहन सिंग यांचं बनेल आणि मनमोहन सिंग यांच्यासाठी देखील जागा देण्यात आली. ही एक राजकीय प्रथा नाही तर हा एक संकेत आहे आणि हे सर्व राजकीय पक्षांना करावं लागतं, कोणाचंही सरकार असो. कारण नेता जेव्हा काम करतो, पंतप्रधान जो असतो तो कोणत्या राजकीय पक्षाचा होत नाही, खऱ्या अर्थानं तो देशाचा पंतप्रधान असतो, तो देशाची सेवा करत असतो. त्याच जर आपण पाहिलं तर मनमोहन सिंग यांचं तर कार्य आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांमध्ये आपण पाहिलं असेल तर उल्लेखनीय कार्य आहे. अशा परिस्थितीमध्ये देश होता की जिथून आपण एकतर पूर्ण खाईत लोटले जाणार होतो किंवा पुढे जाणार होतो, तर त्या देशाला पुढे नेण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलेलं आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांचा उचित सन्मान होणं अत्यंत अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने सरकारने देखील सकारात्मक आपली जी बाब आहे ती निश्चितपणे मांडलेली आहे. आणि मनमोहन सिंग यांचे जर कार्य आपण जर पाहिलं तर मनरेगा सारखा फुकट देणार नाही.
डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शासकीय इतमामात आणि सर्व प्रकारच्या सन्मानांसह त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय ही लष्कराचा हा सुसज्ज आणि सुशोभित केलेला ट्रक। दरम्यान मुंबईतील टिळक भवनात आज दुपारी 1 वाजता श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांना राज्यातील काँग्रेस नेते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। बाळासाहेब थोरात, नसीम खान, वर्षा गायकवाडांसह इतर नेते उपस्थित राहणार आहेत। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावेळी काँग्रेसच्या या मुंबईतल्या टिळक भवनात उपस्थित असतील।